श्री स्वामी समर्थ. दीप दया व्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज 8 जून आहे आणि आज माझा वाढदिवस आहे आणि आम्ही निघालोय फिरायला. कुठे जाणार आहोत माहिती नाही, पण खोपोली लोणावळ्याकडे जाण्याचा प्लॅन आहे. तर आम्ही निघालोय. आता 8:30 वाजले. तर बघूया आम्ही कसं कुठे जातोय आणि तुम्ही आमच्या सोबत राहा. ओके, बाय बाय. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आज माझा वाढदिवस आहे आणि म्हणूनच रुपेश आणि आदी माझं औक्षण करत आहे. गणपती बाप्पा मोरया. आता 9 वाजलेत आणि आम्ही निघालोय. आता अलिबाग मध्येच आहोत. अजून अलिबागच्या बाहेर पडलेलो नाही आहोत. लेट्स सी. आधी ये. आधी लपलाय मग आधीला झोप पाहिजे. माझ्या वाढदिवसानिमित्त रुपेश आणि आदिनी मला आहे सरप्राईज बर्थडे गिफ्ट प्लॅन केलेला आहे. अजूनही त्यांनी मला सांगितलं नाही की आम्ही खोपोलीमध्ये का लोणावळ्यामध्ये चाललेलो आहोत. दोन्ही ठिकाणी जायचे रस्ते एकच असल्यामुळे मी पण अजून कन्फ्यूजच आहे. येस, मला आत्ता कळलं आहे. आम्ही खोपोलीला नोवाटेल इमॅजिका या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. वाव, इथला एंट्रन्स पण एकदम भन्नाट आहे. मला तर हे सरप्राईज गिफ्ट खूपच आवडलं आहे. आता आम्ही इथे गाडी पार्क करून आतमध्ये एंट्री करणार आहोत. इथे गाडी पार्क करायची म्हणजे खाली ते आपल्याकडून की घेऊन खाली नेऊन पार्क करतात त्यांच्या पार्किंग एरियामध्ये. तर इथून आपण एंट्री करणार आहोत. आतमध्ये पण हॉटेल खूपच छान आहे. आदी आणि रुपेश काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करेपर्यंत मी हॉटेलमध्ये थोडं शूट करून घेतलं. आदी आणि रुपेशच्या चेकिंगच्या काही फॉर्मॅलिटीज चालू आहेत. ॲक्च्युली इथलं चेक इन टायमिंग 2 वाजताच आहे आणि आम्ही बऱ्याच लवकर आलो आहे. त्यामुळे आता इथे आम्हाला बऱ्याच वेळ टाईमपास करायला लागणार आहे. ॲक्च्युली इथे बाजूलाच इमॅजिका असल्यामुळे ज्या लोकांचं चेकआउट झालं आहे ते आपला लगेज आहे ते इथे लगेज रूममध्ये ठेवतात आणि इमॅजिकाला जाऊन येतात. हॉटेलच्या आतमध्ये सुद्धा आपण शॉपिंग करू शकतो. त्यामुळे शॉपिंगची सोय इथे करण्यात आलेली आहे. कारण इमॅजिकाला जर तुम्हाला वॉटर पार्कला जायचं असेल तर स्विमिंग कॉस्ट्यूम कंपल्सरी आहे. त्यामुळे तो तर जर कोणी आणला नसेल तर त्यांना इथून बाय करावा लागतो. त्यामुळे त्यांनी इथे सोय केलेली आहे. इथे बेकरी आयटम्स थोडेफार आहेत. म्हणजे मुलांसाठी बऱ्याच गोष्टी इथे छान छान अरेंज केलेल्या आहेत.
आम्हाला आता 1-2 तासाचा टाईमपास करायचा होता, त्यामुळे इथे किड झोन म्हणजे जो गेम झोन होता तिथे येऊन आम्ही बराच वेळ टाईमपास केला. आधी बरेच गेम खेळला अर्धा पाऊण तास, त्यामुळे आमचा बराच वेळ इथेच गेला. गेम झोनमध्ये हा जो काही गेम आहे त्याचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की या गेमला काय म्हणतात. आधी आणि रुपेश मस्त रंगले खेळात, कारण आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 वाजेपर्यंत टाईमपास करायचे, त्यामुळे असे काही काही गेम्स खेळूनच आम्हाला टाईमपास करावा लागणार आहे. काय उद्या येता नाही येत. इथला स्विमिंग पूल पण खूप मोठा आहे, त्यामुळे आम्ही संध्याकाळी म्हणजे 4 ते 5 दरम्यान स्विमिंग पूलमध्ये जाण्याचा प्लॅन केला आहे, तर आम्ही तेव्हा पाण्यात जाणार आहोत. आतमधून तर हे हॉटेल खूपच मोठं होतं. एका फ्लोअरवर जवळजवळ 60 ते 70 रूम्स इथे होते. आम्हाला गॅलरीतून फ्रंट व्ह्यू पाहिजे होता, म्हणून आम्ही 5th फ्लोअरवरचा 530 नंबरचा रूम घेतलेला आहे. उद्या इमॅजिकाला जायचा प्लॅन चाललाय आमचा, म्हणजे बहुतेक तर जाणार आहोत, म्हणून इथे बाजूलाच या हॉटेलमध्ये ह्या लोकांनी बुकिंग केलेला. आता आम्हाला हा रूम मिळालाय, तर आता मी फ्रेश होतो आणि लंचसाठी पहिले खाली जातो, कारण सकाळपासून आम्ही तसंच निघालोय, घरूनच खाऊन निघालोय, तर आता पहिले लंच करायला आम्ही फ्रेश होऊन खाली जातोय. प्लेट्स अरे हे चिकन स्प्रिंग रोल्स आहेत, हे कॉर्न चीज बॉल्स आहेत. लंच टाईम चालू झालेला आहे. 12:30 to 3 o'clock पर्यंत लंच इथं असतं. दम आलू व्हेज आहे, दाल आहे, लसुणी पालक, फ्राईड राईस आहे सगळे. आता आम्ही लंच करतोय, बरेच आयटम्स आहेत. चला प्लेट्स कुठे आहेत बघा.
आता आम्ही मस्तपैकी लंच करून घेतो आणि मग आपण नंतर स्विमिंग पूलमध्ये जाऊन भेटूया. ऑलमोस्ट आता आमचे सगळे आयटम खाऊन झालेत. आता फक्त डेझर्ट्स राहिलेले आहेत, ते शेवटचे ट्राय करायचे आहे. आधी पण मन लावून खातोय आधी एकदा मन लावून. हो इकडे बघ एकदा. आधी बघत नाही अजिबात. आधी खा तुम्ही. हॉटेलच्या खालूनच बस सुटतात इमॅजिकाला वॉटर पार्कला जाण्यासाठी. वॉटर पार्क थोडा वरच्या साईडला आहे, त्यामुळे बसची व्यवस्था केलेली आहे. हॉटेलवाल्यांनीच हा कॉम्प्लिमेंटरी बड्डे केक दिलेला आहे आणि केक कटिंग आम्ही आता करणार आहोत. आता आम्ही डिनरसाठी बाहेर आलेलो आहोत. म्हणजे खाली हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही डिनरचं पॅकेज पण घेतलेलं आहे. तर आता आम्ही डिनरसाठी आलो आहे. हे सगळे डेझर्ट्स आहेत. आत्ता सकाळपेक्षा थोडे वेगळे डेझर्ट्स असतील ते म्हणालेच होते की वेगळे डेझर्ट्स असणार आहेत. मेन कोर्स आणि स्टार्टर्समध्ये काय ते बघूया. तर आत्ता बरीच गर्दी आहे इकडे. आधी आणि रुपये चेक करतात आज नॉनव्हेजमध्ये काय मेनू आहे ते. आहे का तुझ्या आवडीचं काही? आधी टेस्ट करून बघ आणि तो देणार आहे ना, त्याला बोलून आपण करून घेऊ. हां, हे त्यांचं लाईव्ह किचन पण इथे आहे. मस्तपैकी डिनर घेऊन आम्ही बाहेर फेरफटका मारण्यासाठी आलो आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय.